घटक शिकणार आहोत। घटकाचं नाव काय आहे? अपूर्णांक। तर अपूर्णांक कशाला म्हणायचं, याचं वाचन लेखन कसं करायचंय, तर या गोष्टीचा सखोल अभ्यास आज आपण करणार आहोत। तर पहा, परीक्षेला तुम्हाला या घटकावर आधारित प्रश्न 101% विचारतात। मग ते कसे विचारतात, तर त्याआधी आपण अपूर्णांक म्हणजे काय, अपूर्णांक कशाला म्हणायचं, त्याचं वाचन लेखन कसं करायचं, त्याविषयी आज आपण माहिती घेऊ। तर पहा, अपूर्णांकामध्ये तुम्हाला सुरुवातीला काही वेळेस अशा आकृत्याही देतात आणि त्याच्यामध्ये विचारलं जातं तुम्हाला की 1/4 अपूर्णांक कुठं आहे, 1/2 अपूर्णांक कसा आहे। एकदा तुम्हाला अपूर्णांक कळलं, त्याचं वाचन लेखन आलं की प्रश्न कसाही विचारला तरी तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं उत्तर देणं सोपं जातं। तर पहा, या ठिकाणी तुम्हाला मी एक वर्तुळ घेतलेलं आहे आणि त्या वर्तुळाचे काय केले आहे, 4 भाग केलेले आहेत। तर या 4 भागापैकी आपण काय करायचंय, एक भाग पूर्ण रंगवलाय। मग या अपूर्णांकाचं लेखन कसं करायचं, तर किती भाग आहेत, 4। म्हणजे या छेदामध्ये काय करायचे, 4 भाग लिहायचे आणि किती भाग रंगवलेत, 1। म्हणजे 4 पैकी 1 भाग रंगवलाय। लक्षात आलं। त्यानंतर या ठिकाणी मी 4 भागापैकी किती भाग रंगवले, 2 भाग रंगवले। किती भागापैकी, 4 भागापैकी। या ठिकाणी 4 भागापैकी किती भाग रंगवले, 3 भाग रंगवले। आणि शेवटी 4 भागापैकी 4 भाग या ठिकाणी रंगवले आहेत। आता अपूर्णांकामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्याचं वाचन आलं पाहिजे। काय आलं पाहिजे, वाचन। आणि लेखन, वाचन आलं की लेखन येतच। तर त्याच्यामध्ये पहा, याला जो रेषेच्या वरती असतो, अगदी ज्या सर्वसाधारण मुलं आहेत त्यांना देखील त्याचं वाचन लेखन येतं। अशा पद्धतीने म्हणजे काय लक्षात ठेवायचंय की जो रेषेच्या वरती आहे त्याला काय म्हणायचंय, अंश। काय म्हणायचंय, अंश। आणि खालचा काय आहे, छेद। काय आहे, छेद। मग आता या ठिकाणी तुम्हाला असं दिल्यानंतर वेगवेगळे पर्याय परीक्षेला तुम्हाला दिले जातात आणि त्याचं वाचन त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे। मग त्या ठिकाणी तुम्ही वाचन कसं करणार, तर रेषेच्या वरती आहे तो काय झाला, अंश झाला आणि रेषेच्या खाली आहे तो काय झाला, छेद झाला। मग काय म्हणणार, 1/4। लक्षात आलं। मग प्रत्येक अपूर्णांकाचं वाचन असं करायचं। आता दुसरी गोष्ट महत्वाची की तुम्हाला कधी कधी असं दिलं जातं की 4 भागापैकी 2 भाग रंगवले जातात आणि त्या ठिकाणी काय केलं जातं, पर्यायामध्ये 1/2 दिलं जातं आणि तुम्हाला काय शिकवलंय, 2/4। पण याचा गुणाकार, याला भाग दिल्यानंतर याचं उत्तर काय येतं, 1/2। बघा कसं, बे 1 बे आणि बे दुने 4। लक्षात आलं। म्हणजे अर्धा, याला काय म्हणतो आपण, अर्धा। काय म्हणतो, अर्धा। हा, या ठिकाणी हा जो झाला, हा जो अपूर्णांक झाला तो काय झाला, पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण। आता हा पूर्ण कसा होतो, तर 4 एके 4 म्हणजे एक गोल काय झाला या ठिकाणी, पूर्ण झाला। लक्षात आलं। या ठिकाणी भाग दिल्यानंतर आपण याचा भाग दिलाय तर या ठिकाणी काय झाला, 1/2 झाला।
म्हणजे पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण. जर तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरणामध्ये वेगवेगळी उदाहरणं असतात अपूर्णांकावर, कधी कधी तुम्हाला त्याचं वाचन लेखन येतं. एखादं उदाहरण असं दिलं जातं 5/7 आणि त्या तुम्हाला सांगितलं जातं की त्याचं वाचन करा. आता आपण काय म्हणणार 5/7 बरोबर, सहज असं म्हणून जातो. पण त्याचं वाचन करताना असाही पर्याय असतो की मी अगोदर काय सांगितलं या ठिकाणी 5/1/4 बरोबर. मग या ठिकाणी काय येईल 5/7. काय सांग बरोबर, एकदम बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला अंश आणि छेदाचं वाचन लेखन आज आपण या ठिकाणी शिकलो. पुढच्या भागामध्ये समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणायचं, लहान अपूर्णांक कोणता, मोठा अपूर्णांक कसे ओळखायचे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर आज तुम्ही याच्यावर जे प्रश्न आहेत ते सोडून आणायचे.